नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया इंडिजेन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, इंडिजेन ब्लॉक डील 10.56% इक्विटी वर्थ ₹1504 करोड चेंजेस हँड्स CA डॉन इन्व्हेस्टमेंट्स लाईकली सेलर. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडिजेन लिमिटेड या कंपनीमध्ये 2.53 कोटी शेअर किंवा तुम्ही असे पण म्हणू शकता की 10.56% हिस्सेदारीची ब्लॉक डील झाली आहे. आणि मित्रांनो, ही ब्लॉक डील झाली आहे 594 पर शेअरच्या हिशोबाने आणि याची व्हॅल्यू निघते 1504 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला इंडिजेन लिमिटेडच्या शेअरवर सुद्धा पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया IDFC फर्स्ट बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, CCI अलोज वॉरबर्ग Pincus to acquire up to 10% in IDFC फर्स्ट बँक. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, IDFC फर्स्ट बँक लिमिटेडमध्ये 9.99% हिस्सेदारी ॲक्वायर करण्यासाठी वॉरबर्ग पिनकसने CCI कडे प्रपोजल केला होता. आणि मित्रांनो, या प्रपोजलला CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, आता वॉरबर्ग पिनकस IDFC फर्स्ट बँक लिमिटेडमध्ये 9.99% हिस्सेदारी ॲक्वायर करू शकतो. चला आता बोलूया IEX बद्दल, म्हणजे इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, IEX मे बिझनेस अपडेट इलेक्ट्रिसिटी ट्रेडेड वॉल्यूम अप टू 14% year on year basis at 10,946 MU. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेड म्हणजे IEX या कंपनीने आपल्या मे 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची मे 2025 या महिन्याची टोटल मंथली इलेक्ट्रिसिटी ट्रेडेड व्हॉल्यूम आला आहे मे 2025 मध्ये 10,946 मिलियन युनिट्स, जो इयर ऑन इयर बेसिसवर म्हणजे मे 2024च्या कंपॅरिझनमध्ये 14%ने ग्रो झाला आहे. चला आता बोलूया NLC इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, NLC इंडिया अँड RVUNL फॉर्म न्यू जॉईंट व्हेंचर टू डेव्हलप लिग्नाइट बेस पॉवर प्रोजेक्ट इन राजस्थान. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड या कंपनीने राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेड सोबत मिळून एक नवीन जॉईंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे. कशासाठी? आपला थर्मल पॉवर आणि लिग्नाइट मायनिंग सेक्टरचा विस्तार, म्हणजे आपला थर्मल पॉवर आणि लिग्नाइट मायनिंग सेक्टरचा बिझनेस इन्क्रीज करण्यासाठी. आणि मित्रांनो, या नवीन जॉईंट व्हेंचरचे नाव आहे NLC राजस्थान पॉवर लिमिटेड. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये 74% हिस्सेदारी आहे NLC इंडिया लिमिटेडची आणि उरलेली 26% हिस्सेदारी आहे RVUNL म्हणजे राजस्थान राज्य विद्युत उत्पादन निगम लिमिटेडची. तर मित्रांनो, SBI म्युच्युअल फंडच्या अंडर याच्या वेगवेगळ्या व्हेरियस स्कीमची डिफेन्स कंपनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडमध्ये पहिले यांची हिस्सेदारी होती 3.7307%. म्हणजे यांच्याजवळ
सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे टोटल शेअर होते 33,75,923. आणि मित्रांनो नंतर SBI म्युच्युअल फंडच्या व्हेरियस स्कीमनी सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे 20,413 शेअर सेल केले, म्हणजे या कंपनीची 0.226% हिस्सेदारी. आणि मित्रांनो आता SBI म्युच्युअल फंडच्या व्हेरियस स्कीम्स जवळ सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे टोटल 33,55,510 शेअर आहे, म्हणजे सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडमध्ये SBI म्युच्युअल फंडच्या व्हेरियस स्कीमची हिस्सेदारी आता डिक्रीज होऊन राहिलेली आहे 3.7082%. आणि मित्रांनो ही जी कंपनी आहे सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, या कंपनीने सांगितले आहे की या कंपनीचा रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2026 मध्ये 10,000 कोटी रुपये येऊ शकतो. आणि मित्रांनो या 10,000 कोटी रुपयांपैकी फक्त 3,000 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू जो आहे तो डिफेन्स सेक्टरकडून येऊ शकतो, अशी मित्रांनो या कंपनीला अपेक्षा आहे. आणि मित्रांनो जो आता आपला ऑपरेशन सिंदूर झाला होता त्यामध्ये याच कंपनीचे ड्रोन यूज झाले होते. आणि मित्रांनो या कंपनीचे नाव मी परत एकदा रिपीट करत आहे, सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड. चला तर बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजीज 6 गव्हर्नमेंट नोट टू पार्टनर विथ चायनीज फर्म HKC टू मेक डिस्प्ले मॉड्यूल. तर मित्रांनो डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडने डिस्प्ले मॉड्यूल बनवण्यासाठी चायनीज फर्म HKC सोबत पार्टनरशिप करण्यासाठी गव्हर्नमेंटला मंजुरी मागितली आहे. चला तर बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो मारुती सुझुकी एक्सपांड सोलार कॅपॅसिटी बाय 30 मेगावॅट पॉवर एम्स 85% रिन्युएबल एनर्जी शेअर बाय फायनान्शियल इयर 2031. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीने आपली सोलार पॉवर कॅपॅसिटी 30 मेगावॅट पॉवरपर्यंत एक्सपांड केली आहे. आणि मित्रांनो या कंपनीने नवीन खारखोडा प्लांट येथे 20 मेगावॅट पॉवरचा सोलार फॅसिलिटी सुरू केली. तसेच मनेसर फॅसिलिटी येथे या कंपनीने 10 मेगावॅट पॉवरचा सोलार फॅसिलिटी सुरू केली. म्हणजे मित्रांनो या कंपनीने 30 मेगावॅट पॉवरचा सोलार फॅसिलिटी सुरू केला. आणि मित्रांनो यानंतर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची टोटल सोलार कॅपॅसिटी 49 मेगावॅट पॉवरने इन्क्रीज होऊन आता झाली आहे 79 मेगावॅट पॉवर. आणि मित्रांनो या कंपनीचा टार्गेट आहे फायनान्शियल इयर 2031 पर्यंत आपली सोलार कॅपॅसिटी 319 मेगावॅट पॉवर पर्यंत इन्क्रीज करण्याचा. आणि मित्रांनो यासाठी ही कंपनी 925 कोटी रुपयांचं इन्व्हेस्टमेंट देखील करणार आहे. चला तर बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एंटरप्राइजेज लिमिटेड. तर मित्रांनो अडानी एंटरप्राइजेज एअरपोर्ट युनिट लँड्स $750 मिलियन फंडिंग फ्रॉम टॉप फॉरेन बँक्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी एंटरप्राइजेज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी अडानी एअरपोर्ट्स होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीने $700 मिलियन फंड रेज केला थ्रू एक्सटर्नल कमर्शियल बोरोविंग फ्रॉम अ ग्रुप ऑफ इंटरनल बँक्स. आणि यामध्ये फर्स्ट अबुधाबी बँक तसेच बार्क्लेज आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकचे नाव इन्क्लूड आहे. आणि मित्रांनो हे फंड कशासाठी रेज केले आहे तर आपला पहिलेचा म्हणजे एक्झिस्टिंग लोन पे करण्यासाठी तसेच आपला बिझनेस वाढवण्यासाठी. तर मित्रांनो मला
अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.